नमस्कार. रेड दी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. सकारात्मक विचार भाग 2. आता तुझी पसंती. मी आणि मानसी सेजलला विचारतो. काय स्वराच्या खास मैत्रिणींनो, मी तुमचा जिजू होण्याच्या लायक आहे का? चला आई इकडेच येत आहेत. तुम्ही 4 दिवसांनी कळवलं तरी चालेल हं. आणि हसून प्रज्ञेश तिथून निसटला. मानसी व सेजलने सुद्धा स्वराचा चेहरा बघून तिला प्रज्ञेश आवडलाय हे जाणले, तरीही तिला चिडवण्याच्या हेतूने त्या दोघी बोलल्या, चल काकूंना सांगूया स्वराला मुलगा पसंत नाही म्हणून. असे बोलून दोघीही काकूंच्या दिशेने निघाल्या. त्यांच्या मागे धावत जाऊन स्वराने त्या दोघींना रोखले. अगं वेड्यांनो, तुम्ही मला विचारले तरी का? दोघी म्हणाल्या, तुला कशाला विचारायचं? आम्हालाच आवडला नाही बाई हा प्रज्ञेश. किती बडबड करत होता आणि आम्ही पण बडबडलो ना त्याच्याबरोबर. मग त्यांनाच काय दोष द्यायचा? असं होय, बरं काकू, प्रज्ञेश पसंत आहे तुमच्या लेकीला. असं बोलून दोघी काकूंकडे धावून गेल्या व त्यांनाही ती वार्ता सांगितली. स्वराच्या आईने प्रेमाने मुलींना जवळ घेतले. डोक्यावरून हात फिरवला. त्या म्हणाल्या, स्वरा, आम्हालाही प्रज्ञेश पसंत होते. चल घरात जाऊन ही गोष्ट सांगूया. असे बोलून सगळी घरात आली. आनंद वार्ता ऐकून घरातले सगळे आनंदित झाले. पुन्हा एकदा सर्वांनी मस्त चहा घेतला. साखरपुड्याच्या गप्पाही रंगू लागल्या. प्रज्ञेश, स्वरा आणि तिच्या मैत्रिणी एकाच फील्डमध्ये होत्या, त्यामुळे दोघांच्या गप्पाही छान रंगल्या होत्या. दुसऱ्या दिवशी स्वरा व प्रज्ञेशने परत भेटायचे ठरवले. तेव्हा प्रज्ञेश तिच्या मैत्रिणींना म्हणाला, येत आहे ना कबाब में हड्डियाँ? त्यावर सगळेच हसायला लागले. स्वरापेक्षा प्रज्ञेश जास्त शिकलेला होता व तो वडिलांच्याच हॉस्पिटलमध्ये त्याच्या डॉक्टर वडिलांच्या हाताखाली मेडिकलचे धडे गिरवत होता. स्वरा व तिच्या मैत्रिणी आत्ताच MBBS झालेल्या असल्याने त्यांची इंटर्नशिप वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये लागली होती. प्रज्ञेशला स्वराने त्याच्याच हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करावी असे वाटत होते, पण त्याच्या वडिलांनी त्याला नकार दिला. ते म्हणाले, अरे स्वराला नंतर आपल्याच हॉस्पिटलमध्ये काम करावे लागणार आहे, मग आता तिला दुसरीकडचा वेगळा अनुभव घेऊ दे. हो बाबा, तुमचे म्हणणे पटले मला, असे म्हणून त्यांनी वडिलांचे म्हणणे मान्य केले. ठरल्याप्रमाणे प्रज्ञेश आणि स्वरा दुसऱ्या दिवशी भेटले. खूप गप्पा टप्पा झाल्यानंतर प्रज्ञेश स्वराला त्याचे हॉस्पिटल दाखवायला घेऊन गेला. तिथला स्टाफ, OT आणि वेगवेगळे वॉर्ड बघून पेशंटशी बोलून तिला खूप बरे वाटले. पुढच्या महिन्यात त्यांचा साखरपुडा ठरवला आणि तोही नीट पार पडला. अधूनमधून कामातून जसा वेळ मिळेल तसा तिच्या मैत्रिणी सकट प्रज्ञेश बरोबर बैठका व्हायच्या. व्यवसायाने डॉक्टर असल्याने चौघही कर्तव्याला जागत होते, त्यामुळे भेटणे कमीच व्हायचे, पण फोनवर बोलणं व्हायचं. त्यांच्या लग्नाची तारीखही ठरली होती. सगळे छान सुरळीत चालू होते. लग्नाची खरेदीसुद्धा जोरात चालली होती. नवरा नवरी व तिच्या मैत्रिणी मात्र त्यांच्या कामात दंग होत्या. वडीलधाऱ्यांच्या पसंतीने सगळी लग्नाची तयारी चालली होती. एके संध्याकाळी नेहमीप्रमाणे प्रज्ञेश हॉस्पिटलमधून बाईकवरून घरी निघाला होता. समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर लाईटमुळे त्याची गडबड झाली आणि काय होतंय ते कळायच्या अगोदरच समोरच्या कारने त्याला धडक दिली. तो दूर फेकला गेला व त्याची शुद्ध हरपली. अपघाताची गोष्ट कळताच सगळ्यांची धावपळ उडाली. प्रज्ञेशला जवळच असलेल्या त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये लोक घेऊन गेले. आपल्या मुलाला या अवस्थेत बघून एका पित्याचे काय झाले असेल, पण त्यांच्यातला डॉक्टर लगेच जागा झाला आणि पेशंटवर त्यांनी उपचार सुरू केले. दुसऱ्या मोठ्या डॉक्टरांनाही मदतीला बोलवले. एक ऑपरेशनही त्याच्यावर केले. 24 तासात त्याला शुद्ध यायला हवी, नाहीतर कोमात जाण्याची शक्यता वाढते, असे मोठ्या डॉक्टरांनी सांगितले. स्वरा व तिच्या घरचे व प्रज्ञेशची घरची मंडळी सगळे देवाचा धावा करू लागले, पण काही उपयोग झाला नाही. प्रज्ञेश कोमात गेला. स्वरावर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रज्ञेशला शुद्ध कधी येईल याचा अंदाज नव्हता. कमी जास्त वेळ लागू शकतो असे डॉक्टर म्हणाले. स्वराच्या घरचे तिचे लग्न मोडायला निघाले होते, पण स्वराने त्या गोष्टीला साफ नकार दिला. तिने आपली इंटर्नशिप प्रज्ञेशच्याच हॉस्पिटलमध्ये ट्रान्स्फर करून घेतली. देवधर्म करण्याऐवजी ती हॉस्पिटलमधल्याच प्रज्ञेश व बाकी रोग्यांची सेवा करू लागली. प्रज्ञेशला कधी शुद्ध येईल की येणारच नाही काही भरोसा नव्हता. तिचा मात्र पूर्ण विश्वास होता. प्रज्ञेशिवाय ती कुणाचाच विचार करू शकत नव्हती.
तिच्या घरच्यांनी तसे मानसी आणि सेजलनेही तिला खूप समजावले, पण ती आपल्या विचारांवर ठाम होती. प्रज्ञेशच्या वडिलांनीही तिला समजावले. तेव्हा तिने सांगितले, पप्पा, आपण सकारात्मक विचार करायला नको का? आपणच आशा सोडली तर प्रज्ञेश कसा उठेल? माझा ठाम विश्वास आहे, प्रज्ञेश शुद्धीवर येईलच, व त्याला उशीर लागत असेल तर मी वाट बघायला तयार आहे. तिच्या ह्या निश्चयामुळे तिची आणखी कुणी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला नाही. दिवसामागून दिवस व महिने सरू लागले. सेजलचेही लग्न जुळले. मानसी, सेजल आपापल्या संसारात रमल्या. स्वरा मात्र प्रज्ञेशच्या सेवेत तत्पर होती. प्रज्ञेशचे आई वडीलही तिचे आगळेवेगळे प्रेम पाहून देवाकडे धावा करत होते. स्वराला ती स्वतःच्या मुलीप्रमाणेच वागवत होते. प्रज्ञेशमध्येही थोडा बदल डॉक्टरला जाणवत होता. त्यांनाही आशेचा किरण दिसत होता. असे बरेच महिने झाले. स्वराच्या घरच्यांनी आता आशा सोडली होती. तिचे आई वडील स्वतःला दोषी समजत होते. तिच्या दोन्ही भावांचेही लग्नाचे वय उलटून गेले होते. पण त्यांच्या लाडक्या ताईची स्थिती बघून त्यांना संसारात पडावे असे वाटत नव्हते. असं म्हटलं जातं, भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं है. तसा चमत्कार प्रज्ञेशच्या बाबतीत झाला. नेहमीसारखे प्रज्ञेश स्पंजिंग करून झाले. त्याची नेहमीची औषधं सलाईन बॉटलमध्ये घातली व प्रज्ञेशच्या हातात हात घेऊन ती कुरवाळत होती. तेवढ्यात तिला त्याच्या बोटांची हालचाल जाणवली. तिला आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात ती प्रज्ञेश प्रज्ञेश ओरडली. नर्स धावत आत आली. तिने मोठ्या डॉक्टरांना बोलवले. त्यांनी तपासले. शुद्धीवर येण्याची लक्षणे पटली आणि स्वप्नात असल्यासारखा प्रज्ञेश हळूहळू हालचाल व अस्पष्ट बोलू लागला. नंतर त्याने शांतपणे डोळे उघडले. समोर स्वराला बघून त्याने गोड स्मित केले. स्वराचा विश्वास आणि सकारात्मक वृत्तीने ती आज जिंकली होती. प्रज्ञेश शुद्धीवर आल्याची बातमी कळताच सगळ्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता. प्रज्ञेशचे वडील स्वराला म्हणाले, स्वरा बाळा, तुझी पुण्याई थोर आहे. तुझी आणि प्रज्ञेशी ताटातूट कोणीच करू शकत नाही. देवालाही तू हार मानायला लावलीस. प्रज्ञेशला फक्त समोरून ब्राईट लाईटची गाडी आठवत होती. 1 वर्षभर झोपलेल्या प्रज्ञेशला ती कालचीच गोष्ट वाटत होती. शेवटी स्वराचा विश्वास जिंकला. तिच्या विचारांवरून पटले, माणसाने कोणत्याही कठीण परिस्थितीत सकारात्मकच विचार बाळगायला हवेत. नमस्कार. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.